चला तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मेरिस्टेमिक टिश्यू जे आहेत, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बेस्ड ऑन त्याच्या जे लोकेशन आहे त्याच्या बेसिसवरती पाहिलेले आहेत टाइप्स. आता या लेक्चरमध्ये आपण बेस्ड ऑन पोझिशन, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ओरिजिनच्या बेसिसवरती पडणारे टाइप्स स्टडी केलेले आहेत. आता बेस्ड ऑन बेस्ड ऑन लोकेशन ऑर पोझिशनच्या बेसिसवरती ते कुठे प्रेझेंट आहेत त्याच्यावरती त्याचे 3 टाइप्स पडतात. पहिला आहे अपायकल मेरिस्टेम, सेकंड आहे त्याच्यामधला इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि थर्ड आहे लॅटरल मेरिस्टेम. बघूया आपण कुठे प्रेझेंट आहेत आणि काय त्याच्यामधले कॅरेक्टर्स त्याच्या. अपायकल मेरिस्टेम हे जर मोस्टली पाहिलं तर हे प्रोड्यूस होत असतात प्रोमेरिस्टेम पासून. प्रोमेरिस्टेम आपण पाहिलेलं आहेत ऑन द बेसिस ऑफ त्याच्यामधले कशाच्या आहेत तर बेसिसवरती ओरिजिनच्या बेसिसवरती टाइप्स पडणार आहेत. त्याच्यापासून हे अपायकल मेरिस्टेम प्रोड्यूस होतात. आता हे कुठे प्रेझेंट असतात? दीज आर प्रेझेंट इन द रूट अपेक्स. जे रूटचा पार्ट आहे अपायकल रिजन, म्हणजे हा रूट जर पाहिलं तर याच्यातला एंड पार्ट आहे. या एंड पार्टवरती जर प्रेझेंट काय असतात तर हे अपायकल मेरिस्टेम म्हणजेच रूट अपेक्स. नेक्स्ट काय आहे शूट अपेक्स. शूट अपेक्स कुठे प्रेझेंट असतात तर जे शूटचा रिजन आहे अपायकल पार्ट म्हणजे हा एंडचा, तर या एंडच्या पार्टवरती म्हणजेच इथं हे जे अपायकल पार्ट आहे शूट सिस्टीम मधला त्यालाच आपण शूट अपायकल मेरिस्टेम आणि रूट अपायकल मेरिस्टेम म्हणतो. शॉर्ट मध्ये जर लिहायचं झालं तर त्याला श्याम आणि आपण राम असं म्हणतो. काय श्याम आणि राम. शूट अपायकल मेरिस्टेम, रूट अपायकल मेरिस्टेम. तर या शूट अपायकल मेरिस्टेम आणि रूट अपायकल मेरिस्टेम मध्ये हे अपायकल मेरिस्टेम प्रेझेंट असतात आणि हे मोस्टली दीज आर परमनंट. आणि हे काय असतात तर परमनंट. आता याचं फंक्शन जर पाहिलं तर ह्या अपायकल मेरिस्टेमचं फंक्शन काय आहे? इन्क्रीज द लेंथ ऑफ ऑर्गन. तर ह्या ऑर्गनची हे रूटची असेल किंवा शूट सिस्टीमची असेल लेंथ इन्क्रीज करायचं, म्हणजे त्याची जी ही लेंथ आहे ही लेंथ इन्क्रीज करायचं हे फंक्शन कोणाचं असतं तर याच्यामधल्या या अपायकल मेरिस्टेमचं. आणि त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं जर आहे शूट अपायकल मेरिस्टेम आणि रूट अपायकल मेरिस्टेम. ओके. आता नेक्स्ट बघूया याच्यामधलं इंटरकॅलरी मेरिस्टेम. आता इंटरकॅलरी मेरिस्टेम इट इज प्रेझेंट टॉप बेस ऑफ नोड्स. आता हा जो पार्ट आहे इथं जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर हा इथला नोड रिजन आणि इथला हा. तर हे नोड रिजन जे आहे त्याच्या टॉपला आणि बेसला म्हणजे इथल्याच एरियामध्ये आणि इथं काय असतात तर हे इंटरकॅलरी मेरिस्टेम प्रेझेंट असतात. आता याची जर ऍक्टिव्हिटी पाहिलं मेनली तर आपल्याला हे मोनोकॉट प्लांट्स मध्ये पाहायला भेटतात. मोनोकॉट प्लांट्स मोस्टली जे ग्रासेस आहेत किंवा पोएसी फॅमिली मधले गवत आहे, मेज असेल, जवार आहे, बाजरा, बीट्स, राईस, हे सगळे कशामधले येतात तर पोएसी फॅमिली मधले. आणि याच्यामध्ये हे मोस्टली आपल्याला इंटरकॅलरी मेरिस्टेम पाहायला भेटतात. आणि हे मोस्टली शॉर्ट लाईव्ह असतात, म्हणजे त्याचा लाईफ स्पॅन जे आहे ते थोड्या ड्युरेशनचे असतात, आणि ते टेम्पररी असतात. आता हे इंटरकॅलरी मेरिस्टेमचं फंक्शन काय आहे तर हे प्रोड्यूस परमनंट सेल अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन. अपवर्ड म्हणजे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला त्याच्यामध्ये काय करतात तर सेल प्रोड्यूस करायचं काम हे कोणाचं आहे तर इंटरकॅलरी मेरिस्टेमचं. आता नेक्स्ट आहे याच्यामधलं लॅटरल मेरिस्टेम. आता लॅटरल मेरिस्टेम कशाला म्हणतात तर these are present alongside of the central axis of the stem, root, branches. हे जे सेंट्रल ऑर्गन आहे म्हणजेच इथं आता हे स्टेम जर आपण सेक्शन घेतला तर स्टेम मधला पार्ट असेल किंवा रूट्स मधलं असेल, त्या रूट मधल्या शूट मधल्या जो सेंट्रल पार्ट आहे त्या सेंट्रल पार्ट मध्ये हे काय असतात तर लॅटरल मेरिस्टेम. आता हे टेम्पररी मेरिस्टेम असतात, मोस्टली आपल्याला पाहायला भेटतात व्हॅस्क्युलर बंडल्स. आता व्हॅस्क्युलर बंडल्स म्हणजे कोणते टिश्यू येतात त्याच्यामध्ये तर झायलम टिश्यू आणि फ्लोएम टिश्यू इन मोस्ट ऑफ द जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म प्लांट्स. जे जिम्नोस्पर्म प्लांट्स आहेत आणि एंजिओस्पर्म प्लांट्स त्या प्लांट्स मध्ये हे आपल्याला लॅटरल मेरिस्टेम पाहायला भेटतात. कारण मोस्ट ऑफ द थॅलोफायटा, ब्रायोफायटा याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ ऑब्झर्व करायला भेटत नाहीये, सेकंडरी ग्रोथ ऑकर होत नाहीये. आता याच्यामध्ये काय आहे तर जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म मध्ये हे व्हॅस्क्युलर बंडल्स मध्ये लॅटरल मेरिस्टेम हे प्रेझेंट असतात आणि हे टेम्पररी मेरिस्टेम असतात. आता याचं एक्झाम्पल जर पाहिलं त्या लॅटरल मेरिस्टेमचं तर काय आहे इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. आता इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणजे काय आहे तर इथं मधला
आता स्टेम आहे, एक एक्झाम्पल जर आपण पाहिलं मँगोचं, मँगो हे का आहे, डायकॉट प्लांट्स आहे आणि ते जर फर्स्ट इयरमध्ये आपण त्याच्यामध्ये त्याला प्लांटेड केलेलं असेल किंवा ते जर आपण 5 वर्षांना बघितलं तर त्या स्टेमचं जर साईज एवढी असेल तर नंतर ते तेवढीच राहते का, नाही राहत. तर त्याची साईज जी आहे स्टेमची होरिझॉन्टल इन्क्रीज होते, म्हणजे त्याचा जो गर्थ आहे, म्हणजे हे जर स्टेम आहे 2 वर्षांना मँगोच्या झाडामध्ये जर पाहिलं तर तेवढीच त्याची गर्थ नाहीये, तर त्याचं स्टेम हे लार्ज झालेलं असतात. तर हे जे होरिझॉन्टल ग्रोथ जी आहे, या स्टेमची जी होरिझॉन्टल ग्रोथ याच्यासाठी रिस्पॉन्सिबल काय असतात, तर हे लॅटरल मेरिस्टेम म्हणजे सेकंडरी ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्याच्यामधले हे लॅटरल मेरिस्टेम आणि त्याचं फंक्शन आहे इन्क्रीज द गर्थ ऑर डायमीटर ऑफ द ऑर्गन्स. मग त्या डायकॉट प्लांट्समध्ये रूट्स असेल, स्टेम असेल किंवा ब्रांचेस असतील, याच्यामध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ ऑब्झर्व करायला भेटते आणि मोस्टली हे डायकॉट प्लांट्समध्येच आपल्याला सेकंडरी ग्रोथ ऑब्झर्व करायला भेटते. एक्सेप्शनल असे प्लांट्स असतात की त्याच्यामध्ये मोनोकॉट असूनही त्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ ऑब्झर्व करायला भेटते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त एवढेच बघणार आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण परमनंट टिश्यू कोणते कोणते आहेत ते स्टडी करणार आहे.